राम मंडळी तुम्ही पाहू शकता जे मल्टी स्टोरी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये बांधकामाची प्रोसेस पहिली कोणची ती पहिली प्रोसेस आहे ही लाईन आउट. पाहू शकता हे लाईन आउटमध्ये काय असते की हे एक आपण असं फाउंडेशन तयार करतो की ह्याच्यावर आपण आपल्याला जे ACC ब्लॉक आहेत त्याचं बांधकाम आपण करू शकतो. बांधकाम करण्याच्या पहिलीची प्रोसेस कोणची हे कास्ट करणं स्लॅब कॉलम. जर समजा आपण हे स्टार्टर म्हणजे जे खाली दिसते कॉलमच्या खालचा भाग हा स्टार्टर जर व्यवस्थित कास्ट झाला नाही तर ह्या दोन कॉलममधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला परफेक्ट डिस्टन्स आपल्याला मिळत नसते. तर हे आधी आपल्याला करून घेणं फार गरजेचं आहे. जर समजा ह्या बीमपासून ते ह्या बीमपर्यंत जर आपण डिस्टन्स मेजर केलं नाही तर काय होते ह्या दोन हे जी बेडरूमची साईज आहे आपल्याला ॲक्च्युअल भेटत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला हे ह्या बॉटमपासून ते बीम बॉटमपासून ह्या बीम बॉटमपर्यंतचं डिस्टन्स मेजर करणं हे फार गरजेचं असतं. हे स्लॅब कास्टिंग झाल्यानंतर मग हे जे तुम्ही पाहताय हे आहे लाईन आउट. लाईन आउट म्हणजे काय जे तुम्ही जे बांधकाम करणार आहोत त्याच्या पहिले एक विटाचं बांधकाम करून घेतलं जाते त्याला म्हणतात लाईन आउट. लाईन आउट करताना काय काय गरजेचं आहे आपल्याकडं असतात लाईन दोरी. आपल्याला जे सेंटरचा भाग आहे सेंटरच्या भागातून अशी लाईन दोरी बांधून डायगोना म्हणजे काटकोना आपण चेक करून घेत असतो आणि त्याच्यानंतर असते ते हे लाईन आउट. लाईन आउट नंतर काय असते तर DPC तुम्हाला ते पण दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर केलं जाते हे म्हणतात DPCचं लॉंग फॉर्म काय तर डॅम प्रूफ कॉन्क्रीट. लाईन आउट झाल्यानंतर सगळ्यात पहिली प्रोसेस आहे हे डॅम प्रूफ कॉन्क्रीट. हे काय करायचं असते तर आपण जे ब्लॉक लावणार आहोत स्लॅब आपला जर खालीवर झालेला असेल तर ह्या डॅम प्रूफ कॉन्क्रीटमध्ये आपण त्याला एक लेवल देतो. आणि ह्या डॅम प्रूफचं अजून एक काम काय आहे जेव्हा आपण प्लंबिंग चालू करतो तेव्हा तोडण्यासाठी आपल्याला जे प्लंबिंगचे पॉईंट आहेत ते तोडण्यासाठी आपल्याला मदत होते. पहिले लाईन आउट दुसरं डॅम प्रूफ आणि त्याच्यानंतर येते बांधकाम. आणि बांधकामच्या नंतर येते ही पाटली. ही जे वर दिसते ही पाटली. आता तुम्ही म्हणता पाटली आणि डॅम प्रूफमध्ये काय फरक आहे तर DPC आणि पाटलीमध्ये हेच फरक आहे की DPCमध्ये आपण जे रेजा स्टील आहे ते वापरत नाही. पाटलीमध्ये आपण रेजा स्टील वापरतो. जसं बांधकाम झाल्यानंतर लगेच DPC करतात त्याच्यानंतर 1200 mm हाईटनंतर आपण त्याच्यावर पाटली दिली जाते. तुम्ही पाहू शकता त्या पाटलीचं काम काय पाटलीचं काम हीच आहे जर आपल्या ब्लॉकवर कुठून क्रॅक आला तर त्या क्रॅक कुठं थांबला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे केलं जाते. आणि नंबर 2 इथून जे वरचं बांधकाम होणार आहे ह्या बांधकामला ते क्रॅक कुठं आला तर ते क्रॅक कंटिन्यू आपला खालून वरपर्यंत गेला नाही पाहिजे त्यासाठी आपण हे पाटलीचं वर्क करतो. आता लाईन आउट करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आपण पाहिली पाहिजे. आता ही आहे समजा आपले बाथरूम आहे हे मास्टर बेडचं बाथरूम. आता आपला ॲक्च्युअल डोअर इथं बसणार आहे 750चा पण आपण काय करतो बांधकाममध्ये घेताना डायरेक्ट आपण 750 घेत नाही. आपण त्याच्यापेक्षा एक 100 mm जास्त घेत असतो. आता आपण 750 डोअर आहे तर 850चा आपण इथं बांधकाममध्ये चाल सोडल्या का सोडले तर जेव्हा आपण डोअर बसतो त्या फ्रेम बसतात त्याच्या बाजूला जी ग्रॅनाईट पट्टी आपल्या कितीचे राहतात एक ह्या साईडला 2 बसतात ह्या साईडला 2 बसतात डबल ग्रॅनाईट पट्टी आहे तर ते 20-20 mmचे 40 झाले आणि त्याच्या मागे बसणारा माल तर ते जेणेकरून उद्या आपल्याला ग्रॅनाईट पट्टी बसल्यानंतर ह्याची साईज 750ची आणखी 650 वरती आणि डोअर छोटा होते म्हणून आपण काय करतो बांधकामामध्येच त्याला जे बांधकाम करतो त्यालाच आपण थोडं 100 mm वाढून त्याचं बांधकाम केलं जातं.